न्यूलँड्सची अष्टके. ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ न्यूलँड्स यांनी डोबेरायनच्या त्रिकांच्या अपयशानंतर त्यावेळी जी 56 मूलद्रव्य यांचा शोध लागला होता त्यांचं वर्गीकरण हे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केलं. आणि त्यांनी ज्या वेळेला मूलद्रव्यांचे वर्गीकरण मांडणी ही अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की त्यामध्ये प्रत्येक 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्यासारखे आहेत हे त्यांच्या त्यावेळेला लक्षात आलं. आणि त्यांनी त्याची तुलना ही संगीतातली अष्टकं जशी असतात सा रे ग म प ध नी आणि पुन्हा येतो तो सा, तशा पद्धतीने त्यांनी त्यांची तुलना केली आणि म्हणूनच त्या मूलद्रव्यांच्या मांडणीला न्यूलँड्सची अष्टके असं म्हणण्यात येतं. ओके, या नियमानुसार काय होतं त्या ठिकाणी पहिल्या मूलद्रव्याप्रमाणे 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म आपल्याला पाहायला मिळतात. इथं उदाहरण जर बघितलं तर याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला काय दिसेल बघा, तर हायड्रोजन आणि फ्ल्युरिन आणि त्यानंतर क्लोरीन. तर पहिलं त्यानंतर पुढची जी आहेत Li, Be, B, C, N आणि O ही 7 झालीत आणि पुन्हा 8वं मूलद्रव्य तर Fचे गुणधर्म हे पहिला H आहे याच्याप्रमाणे. त्याच्यानंतर F नंतर 8वं येणारं मूलद्रव्य म्हणजे क्लोरीन, तर क्लोरीनचे गुणधर्म हे फ्ल्युरिन याप्रमाणे त्याला तिथं आढळून आले होते. पण यामध्ये जर बघितलं तर ही त्याची वैशिष्ट्य होती. पण महत्त्वाचं काय झालं या ठिकाणी या 56 मूलद्रव्यांमध्ये ही जी मांडणी आहे ही फक्त कॅल्शियमपर्यंतच त्या ठिकाणी योग्यरित्या करता आली. तिथून मात्र पुढं जर घेतलं तर 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या गुणधर्माप्रमाणे पाहायला मिळाले नाही. आता इथं फक्त या ठिकाणी मगाशी मी म्हणते तिथं HF सारखा आणि त्या ठिकाणी क्लोरीन फ्लोरीन असं नाही आहे. तर मगाशी ज्याच्यामध्ये सांगितलं त्या किंवा या ह्याच्यामध्ये चार्टमध्ये सोडियमचे लिथियमप्रमाणे, पोटॅशियमचे सोडियमप्रमाणे किंवा कॅल्शियमचे मॅग्नेशियमप्रमाणे आणि मॅग्नेशियमचे बेरियमप्रमाणे अशा पद्धतीने प्रत्येक 8वं मूलद्रव्य जर घेतलात तुम्ही तर पहिल्या मूलद्रव्यासारखे गुणधर्म पाहायला मिळतात. पण ही मांडणी तुम्हाला कॅल्शियमपर्यंतच त्यावेळेला सापडली, त्याच्या पुढे नव्हती. त्यानंतर दुसरं 56 मूलद्रव्य अस्तित्वात होती, बाकी अनेक त्यानंतर बरेचसेच मूलद्रव्य त्या ठिकाणी शोध लागले. त्यावेळेला फक्त 56 होती, आज किती आहे तुम्हाला माहितीच आहेत. मग त्यावेळेला अस्तित्वात असलेल्या मूलद्रव्यांपैकी जे काही त्या ठिकाणी माहीत होती मूलद्रव्य ज्यामध्ये गुणधर्म भिन्न होते, पण काय झालं त्यांनी त्या मूलद्रव्यांना एका स्थानी मांडणी केली होती, जागा दिली होती. हा एक त्या ठिकाणी मुद्दा झाला होता. आणि दुसरं त्या काळी निष्क्रिय वायूंचा शोध लागला गेला नव्हता. निष्क्रिय वायू बरोबर आहे का. शेवटचा आता आहे आपला 0 ग्रुप, तर ते जे निष्क्रिय वायू आहेत त्यांचा त्यावेळेला अजून शोध लागला गेला नव्हता, त्यामुळे त्यांनाही त्या आवर्त सारणीमध्ये समाविष्ट केलेलं नव्हतं. तर